श्री स्वामी समर्थ भागे एक गरीब भक्त कोणालाही न सांगता रोज स्वामींचे नामस्मरण सुरू केले. भाग 2. संकटे वाढली पण भक्ताचा विश्वास मात्र अजिबात डगमगला नाही. स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन "भू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी त्याला कामाची नवीन संधी मिळाली. भक्ताने पहिले मिळालेले मानधन गरजूंना दान केले. स्वामींच्या कृपेने त्याला त्याच्या घरात आनंद आणि समाधान नांदू लागले. एकदा तो आजारी पडला, पण नामस्मरण कधीच सोडले नाही. काही दिवसातच त्याची प्राकृतिक सुधारली. गावातील लोक त्याच्या श्रद्धेची कौतुक करू लागले. भाग 10. भक्ताने कधीही आपल्या भक्तीचा गजावाज केला नाही. संकटात असलेल्या एका कुटुंबाला त्याने निस्वार्थ मदत केली. स्वामींच्या कृपेने त्याला सर्व अडचणी दूर होऊ लागल्या. त्याच्या चेहऱ्यावर कायम शांतता आणि समाधान दिसू लागले. लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. तो नेहमी म्हणायचा, सर्व काही स्वामींची कृपा आहे. अहंकारापासून दूर राहून त्याचे सेवाभाव जपला. त्याच्या घरी रोज स्वामींचे नामस्मरण सुरू झाले. अनेक भक्तांना त्याच्यामुळे श्रद्धेची प्रेरणा मिळाली. स्वामींच्या कृपेने अनेक अनुभव त्याला येऊन लागले. प्रत्येक यशाचे श्रेय त्याने स्वामींनाच दिले. त्याच्या जीवनात सुख आणि समाधान कायम राहिले. स्वामीवरील अखंड श्रद्धेमुळे त्याचे मन अधिक दृढ झाले. त्याने अनेकांना नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. स्वामींच्या कृपेने त्याचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायक बनले. शेवटी त्याला जाणवले की खरा आधार, खरे समर्थन आणि खरी शांती ही फक्त श्री स्वामी समर्थांच्या चरणी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.